नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे द क्रिक शोच्या नवीन एपिसोडमध्ये। आज आपण पाहणार आहोत T20 विश्वचषकात खराब फॉर्म असूनही अभिषेक शर्माला का पाठिंबा दिला। गौतम गंभीरने सांगितले, कारण T20 विश्वचषकात अभिषेक शर्माच्या खराब फॉर्म नंतरही भारतीय संघाने त्याच्यावर विश्वास कायम ठेवल्यामुळे संपूर्ण स्पर्धेत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले। मात्र भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आता संघ व्यवस्थापनाने या युवा सलामीवीराला पाठिंबा का दिला याचे स्पष्टीकरण दिले आहे। रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने आपले तिसरे T20 विश्वचषक जेतेपद पटकावले। मीडियाशी संवाद साधताना गंभीर म्हणाले की संघाचे निवडीचे तत्वज्ञान हे अल्पकालीन फॉर्मपेक्षा विश्वास आणि इम्पॅक्ट यावर आधारित होते। हलंत गंभीर म्हणाले, बघा, तुम्ही खेळाडूंची निवड विश्वास आणि श्रद्धेवर करता, केवळ आशेवर नाही। जर तुम्ही एखाद्याची निवड विश्वासाच्या जोरावर केली असेल तर 4-5 सामन्यांनंतर तुम्ही तो काढून घेऊ शकत नाही, पण जर तुम्ही कोणाला फक्त आशेवर निवडले असेल तर ती आशा लवकरच मावळू शकते। ते पुढे म्हणाले, अभिषेक असो वा ड्रेसिंग रूममधील इतर 15 खेळाडू, आमचा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे। ये बड़ी अच्छी बात कही आप। स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यावर संधी मिळाल्यास ते संघासाठी नक्कीच कामगिरी करतील। या संघासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःपेक्षा संघाला पुढे ठेवणे। बाहेरचे लोक कदाचित फक्त अभिषेकच्या धावा पाहतील, पण एक प्रशिक्षक म्हणून मला विचाराल तर असा एकही सामना नव्हता जिथे अभिषेकने 20 चेंडूत 20 धावा केल्या असतील। आक्रमक खेळताना बाद होण्यापेक्षा तशी संथखेळी संघाला जास्त नुकसान पोहोचवते, असे गंभीरने नमूद केले। त्यांनी अभिषेकला स्पष्ट संदेश दिला होता, जर तुझ्या धावा होत नसतील तर पुढच्या सामन्यात बचावात्मक खेळण्याऐवजी अधिक आक्रमकतेने खेळ। सही पकडे हैं। संजू सॅमसनचे उदाहरण घ्या। गंभीर यांनी संजू सॅमसनचे उदाहरण देत स्पष्ट केले की विश्वचषकासारख्या स्पर्धेत सर्व खेळाडू एकाच वेळी फॉर्ममध्ये असणे अशक्य आहे। ते म्हणाले, असे कधीच घडत नाही की संघातील प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये असेल। कोणत्याही संघासोबत असे घडलेले नाही। तुम्ही प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये असेलच अशा अपेक्षेने विश्वचषकात जाऊ शकत नाही। जर तुम्ही न्यूझीलंड मालिका पाहिली असेल तर संजू धावा करत नव्हता, पण विश्वचषकात त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते कोणत्याही क्रिकेटपटूसाठी स्वप्न आहे। अभिषेकच्या बाबतीत मात्र उलटे घडले। T20 फॉर्मॅटचे स्वरूपच असे आहे। लोक खेळाडूंना त्यांच्या धावांवरून पारखतात, पण संघ व्यवस्थापन त्यांना त्यांच्या प्रभावावरून पारखते। चल झूठा। अभिषेकचा खडतर प्रवास। अभिषेकने गेल्या काही हंगामात T20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या। पॉवर प्ले मध्ये एक स्फोटक फलंदाज म्हणून त्याने नाव कमावले होते आणि तो ICC T20 क्रमवारीत अव्वल स्थानीही पोहोचला होता। मात्र स्पर्धेच्या सुरुवातीलाच त्याला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले। पोटाच्या आजारामुळे त्याला अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना खेळावा लागला, जिथे तो पहिल्याच चेंडूवर 0वर बाद झाला। त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तो नामिबिया विरुद्धच्या सामन्याला मुकला। पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्ध सलग 0वर बाद झाल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली। पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने तर त्याला स्लॉगर म्हटले होते। तसा पाकिस्तानच्या बोलण्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही, आम्ही आमची कार्यक्षमता दाखवली। झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर 8 सामन्यात त्याने अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले, तरीही धावांमध्ये सातत्य नव्हते। दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीतही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही। त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। अखेर गंभीर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील प्रशिक्षक मंडळाने केवळ धावा न पाहता खेळाडूचा हेतू आणि प्रभाव याला महत्त्व दिले, ज्याचे फळ भारताला जेतेपदाच्या रूपाने मिळाले। आता आपण पाहूया T20 विश्वचषक फायनलमध्ये अभिषेकने स्वतःला कसे सिद्ध केले। अहमदाबादमधील अंतिम सामना अखेर अभिषेकसाठी पुनरागमन करण्याची सर्वात मोठी संधी ठरला। तुडुंब भरलेल्या स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना या युवा सलामीवीराने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर असा काही प्रतिहल्ला चढवला की सर्वच थक्क झाले। अभिषेकने अवघ्या 18 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले। या खेळीने भारताला केवळ शानदार सुरुवातच करून दिली नाही, तर विक्रमांच्या पुस्तकातही स्वतःचे नाव कोरले। त्याचे 18 चेंडूंतील अर्धशतक हे T20 विश्वचषकाच्या नॉकआउट मॅचेस इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे। यापूर्वीचा विक्रम न्यूझीलंडच्या फिन ॲलनच्या नावावर होता, ज्याने याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 19 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते। अभिषेकने अखेर 21 चेंडूत 52 धावांची धडाकेबाज खेळी केली। त्याच्या या खेळीने भारताच्या विशाल धावसंख्येचा पाया रचला आणि स्पर्धेदरम्यान त्याच्यावर उपस्थित होणाऱ्या सर्व शंकांना पूर्णविराम दिला। आता हा व्हिडिओ इथे समाप्त होत आहे। अशाच नवीन क्रिकेट संदर्भातील माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। जय हिंद।